मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं की आम्ही तिरुमालेला वरती आलेलो आहोत आणि आज आहे दर्शन आमचं. तर आम्ही सकाळी 8लाच निघालो होतो. तर नमस्कार, मी धनश्री, मी राहते तामिळनाडूमध्ये. मी एक हाऊसवाईफ आहे. मी माझी डेली लाईफ रुटीन, साऊथ इंडियातील इंटरेस्टिंग गोष्टी, माझे थॉट मी तुमच्यासोबत शेअर करत असते. तर इथे आम्ही त्यांचे केस वगैरे अर्पण केले तिथे आणि आम्ही आलो आणि या दोघांची खुशी बघा. म्हणजे खरं सांगू का, सगळेजण म्हणत होते की तुम्ही का मुलीचे केस कापले, पण साऊथला हे नॉर्मल आहे. आणि त्यानंतर थोडासा वेळ होता तर आम्ही मस्त व्हिडिओ बनवले. या दोघांचं वेगळंच चालू आहे की आमचे हे व्हिडिओ बनव. आणि मी खूप वेळा ट्राय करत होते की आपण छान असं काहीतरी व्हिडिओ बनवूया, कारण आम्ही ना ॲक्च्युली काय सांगत झालं की 300 रुपयाचा काहीतरी पास मिळतो तिथे बसचा. 3 दिवस तुम्ही फिरू शकता. त्यामुळे आम्ही पण बसची वाट बघत होतो, पण बस काही ये ना, मग आमचा हा टाइमपास चालू होता. त्यानंतर आम्ही मंदिरात आलो. मंदिरातला आवार तुम्ही बघू शकता, इतकं सुंदर आहे ना. आणि नुकताच पाऊस पण पडून गेलेला, त्यामुळे वातावरण पण जरा छान झालं होतं आणि खूप छान छान फुलांच्या डिझाईन वगैरे तिथं होत्या. त्यामुळे खरंच मन मोहून टाकणारं असं दृश्य होतं. आणि स्वच्छता तर तुम्ही बघू शकता, तिरुपतीमध्ये ना किती पण गर्दी असू द्या, स्वच्छता असतेच. पण एकच इथे मोठा प्रॉब्लेम झाला. ज्यावेळी आम्ही दर्शन करून आलो ना, इतकं 4 तास तर लागले आणि लगेच इतक्या लांब लोक म्हणजे ठेवतात की नाही, ते सापडताच नाकीनऊ येऊन जातं. आणि त्यामध्येच आमचा खूप वेळ गेला. तिथे हत्ती आले होते, काहीतरी स्वामींची पालखी निघाली होती, ते काही रेकॉर्ड करताच आलं नाही. त्यानंतर तिथलं थोडंसं मार्केट फिरलो आणि खरं सांगू इथलं मार्केट आहे जरा महाग, त्यामुळे इथं काही घेण्यात असं मला तर वाटलं नाही की ते काही घ्यायला पाहिजे. आणि इतक्या सुंदर झाडांना सुंदर सुंदर फुलं होती, इतकं छान असं वातावरण होतं ना, मस्तच. आणि बाहेर गेलो तर खूप सारे लोक लगेज शोधत होते आणि मेन गेटच्या बाहेर बिना लगेज चालत लोकांना विचारत होते की आमचं लगेज कुठे मिळेल. बापरे, हा प्रॉब्लेम खरं खूपच मोठा आहे. त्यामुळे म्हणजे ॲक्च्युली त्यांचे गेटच लांब आहेत, त्यामुळे प्रॉब्लेम होतो लगेजचा. तर तिथे आम्हाला दुपारी ना हॉलमध्ये बसवलेलं. आम्ही तिथे भात, थोडासा प्रसाद दिलेला, तो खाल्ला होता आणि सकाळी डोसा. त्यामुळे जाम डोकं दुखायला लागलेलं. मग चहा थोडासा पिलो. आणि तिथं माहिती आहे का, तिरुमालेला वरती प्लास्टिक बॉटल अलाउड नाही आहे. तर ते लोक काचेची बॉटल ठेवतात. जर तुमची लहान मुलं असतील तर प्लीज स्वतःहून अगोदरच बॉटल कॅरी करा, नाहीतर अशी बॉटल विकत घ्यावी लागते. पण खरी मज्जा सांगू का, मला ही बॉटल खूप जास्त आवडते. DIY करायला बरं पडतं. लास्ट टाइम मी तिरुपतीतनं सेलमला बॉटल घेऊन गेलेले बॅगेत घालून. मला खूप DIY करायला आवडतं. तर हा ब्लॉग कसा वाटला मला सांगा. आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन आला असाल तर फॉलो करायला मला विसरू नका, कारण इंटरेस्टिंग गोष्टी साऊथ इंडियातील मी शेअर करत असते. आणि आता तर गावाकडच्या पण तुम्हाला मी छान छान गोष्टी शेअर करणार आहे. तर फायनली 1.5 तासाच्या प्रवासानंतर आम्ही आमच्या रूममध्ये येऊन पोहोचलो आहोत आणि आम्हाला लगेच जायचं आहे पुढच्या डेस्टिनेशनला. ते मी तुम्हाला उद्याच्या व्लॉगमध्ये सांगेन. तोपर्यंत बाय, भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.